नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत का? एक काळ होता जेव्हा आजीच्या गोष्टी ऐकायला सगळं घर जमायचं. तीच ऊब, तीच शिकवण आज डिजिटल जगात घेऊन आली आहे आपली आजी. स्वयंपाक असो, पारंपरिक ज्ञान असो की मायेचा सल्ला, आजीचा प्रत्येक शब्द सोन्यासारखा. आज 18 लाख सबस्क्रायबर्स या प्रेमाची साक्ष देतात. YouTube सह इंस्टाग्रामवर व्हायरल असणाऱ्या सुमनताई धामणे म्हणजेच आपली आजी. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काहींची स्वप्न मोठी होती पण प्रवास कठीण होता. MIDC मध्ये नोकरी केली, फळं विकली, झाडूही विकले, पण हार मानली नाही. कॅमेरा समोरचा आत्मविश्वास आणि मेहनतीचं बळ घेऊन आज तो बनलाय सोशल मीडियाचा सुपरस्टार विराज अवचिते. अभिनयाची आवड नाटकांपासून सुरू झाली. मग ठरवलं की स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. गावातील मित्रांना घेऊन व्हिडिओ बनवायला त्यानं सुरुवात केली. खिशात पैसे नव्हते पण जिद्द अफाट होती. धान्य विकून स्वप्न जपलं आणि आज 1 मिलियन फॉलोअर्ससह इंस्टाग्रामचा स्टार बनला ऋषी हराळ. कुणी इयत्ता 5वीत असताना नाटक पाहिलं आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. नाटकाचा प्रवास सुरू झाला पण अजून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती. अशातच त्याच्या आयुष्यात एंट्री झाली गावरान मेवा या मराठी वेबसिरीजची. या वेबसिरीज मधून YouTubeचा स्टार बनलेला महेश काळे म्हणजेच गावरान मेवा मधला आपला लाडका गणप्या. तर कुणी आहे इंजिनियर पण मनानं फुल ऑन क्रिएटर. पायी फुपाटापासून सुरुवात आणि आज लाखो लोकांचा फेवरेट क्रिएटर. कॉमेडी, इन्स्पिरेशन, रॅप या सगळ्या गोष्टी आणि त्याही टिपिकल मराठी वाईब मध्ये. आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारा गौरव मालोदे. परंपरा जपणारी आपली आजी. संघर्षातून सुपरस्टार बनलेला विराज अवचिते. जिद्दीनं स्वप्न पूर्ण करणारा ऋषी हराळ. गणप्या म्हणून घराघरात पोहोचलेला महेश काळे आणि इंजिनियर कम कॉमेडियन गौरव मालोदे. हे सर्व भन्नाट, यशस्वी आणि प्रेरणादायी क्रिएटर्स ज्यांनी डिजिटल जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. हे सर्व येत आहेत डिजिटल महाकुंभ 2025 मध्ये द व्हायरल नगरकर मागची स्टोरी सांगायला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या सगळ्या व्हायरल नगरकरसाठी. मी सगळ्याच माझ्या क्रिएटर मित्रांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. महेश काळे, ऋषी हराळ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या नगरची सगळी टीम आहे. विराज, गौरव भाऊ आणि आपल्या सगळ्यांची लाडकी आपली आजी. Wake up in the morning and I ask myself, it's like worth living, should I blast myself? I'm tired of being poor and even worse, I'm black, my stomach hurts, so I'm looking for a personal snatch. Cops give a damn about a Negro, pull a trigger, kill a nigga, he's a hero. Get it back to the kids, who the hell? आय लव्ह नगर प्रेझेंट्स अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ 2025 हे आपलं पहिलं पर्व. आणि अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आपल्या नगरच्या कलाकारांना, नगरच्या क्रिएटर्सला सोडून ते कधी पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपल्या या सगळ्या नगरच्या व्हायरल नगरकरांसाठी, आपल्या या क्रिएटर्ससाठी ज्यांनी नगरचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, यांच्यासाठी टाळ्या. मी पहिला प्रश्न सगळे आमचे यंग क्रिएटर्स आहेत त्यामुळे आमच्या यंग आजीला पहिला प्रश्न विचारतो. आजी, आता सगळ्यांनी बघितलं 18 लाखांपेक्षा जास्त एवढा आता सगळा फॉलोअर आणि सबस्क्रायबर बेस झालेला आहे. एवढा मोठा आकडा, एवढा मोठा हा टप्पा पार केल्यानंतर काय वाटतंय आजी? छान वाटतंय. छान वाटतंय. काय नेमका आपली आजी या चॅनलचा हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? आता करोना काळात काही कामं नव्हते, घरीच राहायचो ना. मग एक दिवस आमचा नातू म्हणला, ताई पावभाजी बनव. मग बनवली पावभाजी आम्ही. मग ती घरातल्यांना सगळ्यांना आवडली, यसला पण आवडली. मग म्हणे आता ताई आपण आहे ना YouTube चॅनलला भाज्या करून टाकीत जात जाऊ. बरं म्हणलं. मग आम्ही सुरुवातच केली. पावभाजी पासून पावभाजी ते आपली आजी असा हा इंटरेस्टिंग प्रवास. आणि आजी
मला तुमच्याकडून खरं तर एखादा असा किस्सा ऐकायला आवडेल की भरपूर लोक तुम्हाला येऊन भेटत असतील आणि तुम्ही बनवलेल्या सगळ्या रेसिपीबद्दल, तुमच्या पदार्थ बनवण्याच्या स्टाईलबद्दल तुमच्याशी बोलत असतील. त्यातला एखादा आम्हाला जरा सगळ्यांना चांगला तुम्हाला आवडलेला एखादा किस्सा सांगा. भेटत आहेत बाळ येतात मला लांबून लांबून भेटायला येतात, भेटतेत, बोलते. छान रेसिपी बनवतात आजी तुम्ही, बोलतेत माझ संग. मग मला खूप आनंद वाटतो. कसं वाटतं हे सगळं युट्यूबचं काम तुमचं जे चालू आहे, लाखो लोक तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळे बघतात, ह्या सगळा एकंदरीत प्रवास बघून काय वाटतंय आता? ती येतात बाळ मला भेटत आहेत. कुठं असे रस्त्याने भेटले, नगरला आले का मग माझ्या संग फोटो बिटो काढीत आहेत. मला आनंद वाटतो. युट्यूब व्यतिरिक्त म्हणजे युट्यूब, इंस्टाग्राम ह्याच्यावरती तुमचे सगळे व्हिडिओज तर आम्ही बघतो, हो. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचं काय काय चालू आहे? आता माझं यूट्यूब चॅनलला मी हे बनवून टाकीते, बाळ खूप बघत आहेत. आणि माझं मिरची मसाल्याचा बिझनेस सुद्धा आहे. क्या बात आहे. 10-12 बाया अशा मिळून आम्ही बनवितो. आणि शिवाय आता आम्ही इथं शाळेला हे टाकलंय हॉस्टेलला मुलींचं. मी तर शिकले नाही म्हणलं, आता मुली शिकायतात, मुलींच्यासाठी काहीतरी क्या बात आहे, सोय क्या बात आहे. करावा. जोरदार जोरदार टाळ्या. आणि अजून बी माझ्या डोक्यात आहे, मला आनंद वाटतो सांगायला का काहीतरी बनावा. अजून बी चालू आहे. आजींच्या डोक्यात अजून भरपूर आयडियाज आहेत. त्यांनी सांगितले की काय काय गोष्टी जशा लॉन्च होतील तशा कळतील तुम्हाला सगळ्यांना. पण नाही, खरंच एकदा आपल्या आजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी सगळ्यांनाच इन्स्पायर केलंय, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट करण्यासाठी. विराज, मला तुला पुढचा खरं तर प्रश्न विचारायचा आहे. कारण विराजनी जसं कॉन्टेंट क्रिएशनची त्याची जर्नी सुरुवात झाली, नुकतेच सुरुवातीचे पहिले व्हिडिओज येत होते. विराज आणि मी तसं खूप अगोदरपासून मित्र आहे. आमच्या खासरे चॅनलची पहिली जी वेब सिरीज होती व्हायरल, त्याच्यातली मुख्य भूमिका विराजनी केली होती. तेव्हापासून विराज हा माझा चांगला मित्र आहे आणि नगरची सगळीच मित्रमंडळी आहेत. त्याच्यात ज्यावेळी विराजनी कॉन्टेंट क्रिएशनची सुरुवात केली त्यावेळी मी एकदा त्याला जनरल फोन करून म्हणलं, अरे काय तू व्हर्टिकल व्हिडिओ बनवायला लागला विराज, काय तू एवढा मोठा नट आहे, काहीतरी फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर ह्याच्या कशाला भानगडीत पडतो? आता माझा प्रश्न बदललाय. विराज, काय सांगशील, कसा होता हा प्रवास? लहानपणापासून अभिनयाची आवड होती. शाळेत गॅदरिंगमध्ये मी नाटकात कामं करायचो आणि नगरमध्ये केडगावमध्ये राहतो मी. 2010 साली एका न्यूजपेपरला एक बातमी आली की एका सिनेमासाठी कलाकारांची गरज आहे, तर ऑडिशन सुरू आहे बाबा. तर पहिल्यांदा गेलो, इथं साविडेलाच ऑफिस होतं. पहिल्यांदा गेलो मी, माझे वडील, आई आणि बहीण, आम्ही 4 जण गेलो. आणि एक छोटीशी रूम होती. निळू फुले, मकरंद अनसपुरे या सगळ्यांचे असे फोटो वगैरे लावलेले होते. आणि मला छान वाटत होतं, काहीतरी होणार आहे माझं इथं. माझं ऑडिशन घेतलं. मी त्यावेळेस मिमिक्री करायचो, मला कळत नव्हतं याला काय म्हणतात. त्यांनी सांगितलं याला म्हणतात मिमिक्री. मी मिमिक्री केली. मला त्यांनी सांगितलं की बास, हा चेहरा पाहिजे आपल्याला, लाईफ होणार तुझ्या, आता तुला आम्ही सिलेक्ट केलं आहे, 5,000 रुपये समोर ठेव. 5,000 रुपये? 5,000 रुपये दे. ओके. म्हटलं आता माहीत नाही, घरचे आपल्या अडाणी. म्हटलं आता 5,000 रुपये द्यावं लागतील, कारण आपल्या करिअरचा प्रश्न आहे. आणि परिस्थिती जेमतेम होती. घरच्यांनी कसे तरी पैसे गोळा केले आणि 5,000 रुपये दिले. आमची शूटिंग सुरू झाली डोंगरगनला. बऱ्यापैकी नगरचे असतील त्यांना माहितीच आहे, डोंगरगन जवळच आहे. तुम्हाला सांगतो, हिंदी सिनेमा आणि त्याचं रिमेक केला मराठीत. गब्बर सिंगचा कुठला होता तो, शोले अख्खा मराठीत केला. मला सांबा बनवला. मी असा सड पातळ होतो, पण मला पहिल्यापासून जरा खोड्या करायची सवय होती. मी म्हणलं इथं गणित काहीतरी चुकतंय, काहीतरी घोळ येतं. डिरेक्टर होता तो आजही डिरेक्टर आहे. आजही त्याचे सिनेमे येतात. चांगलं नाव आहे त्याचं नाव घेत नाही. आणि 7 दिवस आमचं शोले, मराठीतला शोले झाला. 7व्या दिवशी त्यांनी सांगितलं डन, शूटिंग आपलं झालं आहे, 70% शूटिंग आपलं डन आहे, आता ब्रेक घ्यायची गरज आहे, तुम्ही थकलेत. सगळे घरी गेलो आम्ही.
एक 5-6 दिवसांची सुट्टी घेतली. आता सगळ्यांनी ठरवलं चला आता नव्याने परत आपलं काम सुरू होईल. फोन लावले त्यांना, त्यांचे फोनच बंद. फोन बंद, म्हटलं आता काहीतरी घोळ झाला आयुष्यात. मग त्यावेळेस उलगडलं असं की सगळ्यांनी, मी तरी 5 दिले, जो काहींनी 20,000, 25,000, 50,000, ज्याची अमाऊंट जास्त त्याला चांगला रोल. म्हटलं स्कॅम झाला आहे हा. 2010ची गोष्ट. जरा वाईट वाटलं, अरे काय हे असंच असतं का, ही इंडस्ट्री अशीच असते का. तर ठरवलं असं की आता आपण यांच्यावर केस करू. पण जेव्हा जो माणूस त्यांच्यापर्यंत जायचा ना सुरुवातीला ऑडिशनला, तेव्हा ते असं सांगायचे की तुम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं एक कार्ड असतं, ते घ्यायचं असेल तर आमच्याकडून घ्या, त्याची फी आहे 60,000 रुपये. आता माहीतच नाही ना हे काय आहे. बरं हे का घ्यायचं, भविष्यात तुम्हाला जर कोणी फसवलं असेल ना, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकता बाबा. तर आमच्याकडं कुणाकडंच नाही. मग कळलं गंडलं आहे आता आयुष्य. तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर भविष्यात मला, म्हणजे माझं नशीब चांगलं होतं की मला लगेच एक सिरियल मिळाली. मी हिंदीची एक सिरियल करत होतो, ती दिसायची DDUP चॅनेलवरती, मिस इंडिया नावाची. त्यात मला चांगलं कॅरेक्टर होतं. मला वाटतं मी 11वी-12वीला होतो त्यावेळेस. पुण्यात माझं शूटिंग असायचं. थिएटरपर्यंत मी आत्तापर्यंत आलोच नाही. पण 12वी नंतर मी नगरमध्येच रंगकर्मी प्रतिष्ठान म्हणून एक ग्रुप होता, तिथं जॉईन झालो. त्यानंतर खूप नाटकाचे प्रयोग केले. मला कमर्शियल नाटकं मिळाली, एकांकिका मिळाल्या. मी अहमदनगर महाकरंडक, आत्ताचं अहिल्यानगर महाकरंडकचा विनोदी अभिनेता म्हणून विजेता पण आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या एकदा. आणि सरांनी फिरोदिया सरांनी माझं म्हणजे तेव्हापासून ओळखतो, त्यांनी स्टेजवर पाहिलं. आणि खरंच सर तुमचे खूप आभार, तुम्ही हा मंच दिला आहे मला. तेच काम आहे, आज सोशल मीडियावरती पण काम करतो आहे. मला वाटतं 32 वर्षानंतर पुरुषोत्तम करंडक मिळाला माझ्या न्यू आर्ट्स कॉलेजला, माझ्या अहिल्यानगरला. त्याचा एक भाग आहे. मला काकाजी जोगळेकर पुरस्कार मिळाला पुण्यातला. मग पुण्यातलं खूप मोठं वर्चस्व होतं ते पुरुषोत्तम करंडक. आम्ही वाघ झाले, सुबोध भावे झाले, नाना पाटेकर झाले, हे सगळ्यांनी तो करंडक मानाचा तुरा पटकावला. त्याचा एक मी भाग झालो. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. पुढं चालत आम्ही सोबत नाटकात कामं करायचो. आणि वाटलं की आता मी सिनियर होतो, ह्या सगळ्यांना सगळे आता मुंबईला चालले, चला आपण पण जाऊ मुंबईला. एवढे पारितोषिक मिळतात आपल्याला, काम आपलं चांगलं आहे, चांगले लोक येऊन भेटतात की छान काम करतो, तू इकडं काय करतो, मुंबईला ये. ते वेळ लागलं. गेलो मुंबईला, 25,000 रुपये घेऊन गेलो 2019 साली. आणि राहिलो, मी मुंबईत राहिलो. पैसे संपले आणि आलो. कामच नाही मिळाले. रोज ऑडिशन द्यायचो, पण कामं काही मिळालं नाही. पण बाकीच्यांसारखं मला झालं नाही की स्टँडवर झोपलो, वडापाव खाल्ला, तसं काही झालं नाही आयुष्यात. नगरला आलो आणि परत एकांकिका नाटक हे सुरूच होतं. त्या मधल्या काळात आहे ना, मला एक ट्रॅक मिळाला, म्हणजे सिरियलचा ट्रॅक मिळाला. मी 2-3 मायथॉलॉजी सिरियल केल्या मी. आणि चालूमध्ये यांची नाटकांची प्रॅक्टिस चालू असायची, तर बसायचो यांच्यात, येऊन बसायचो. आणि त्याच्या ह्या सगळ्या प्रवासात आहे ना, मध्ये रील पोस्ट करायचो मी, एक मज्जा म्हणून, एक टाइमपास म्हणून. आम्ही जर असे भेटलो ना, चला आज काही काम नाही, तर रील पोस्ट करायचो. म्हणजे याच्या गावाकडे जरी गेलो, रील नाही, त्याला काय म्हणता तुम्ही दोघं? काय म्हणतो काय मगाशी काय मला सांगितलं? तिकडचं कुठं काढतो. काय म्हणतो, जे चुंगळा शॉट चुंगळा शॉट करू बाबा, गंमत म्हणून. आणि त्यावेळेस ब्रिज तयार झाला होता आमचा 2022 साली. आणि शांता आणि मंदा नावाचं कॅरेक्टर आम्ही दोघांनी प्ले केलं. आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. इतका व्हायरल झाला की मला हे वेगळंच जग आहे. म्हणजे ज्यासाठी मी धावपळ करत होतो, शोधत होतो, एक फेम पाहिजे होती मला, एक स्टेज पाहिजे होतं, ते इकडं लगेच मिळालं. लोक सेल्फी काढायला लागले, फोटो काढायला लागले, मजा आली. आणि तिथून प्रवास सुरू झाला. मग आत्तापर्यंत तेच स्वीकारलंय आणि छान वाटते, मजा येते मला. क्या बात आहे, एकदा विराजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऋषी मित्र, आत्ता मित्रांनी त्याचा प्रवास सांगितला, दोघांनी चुंगळा शॉट पासून केलेली सुरुवात सांगितली. काय सांगशील ह्या चुंगळा शॉट आणि तुमचा सगळा पुढचा तुझा प्रवास वैयक्तिक ह्यातला कसा होता? काय टप्पे होते त्यातले? सगळ्यात पहिलं मी गावाकडे राहायचो, गुंडेगाव माझं गाव आहे.
30 किलोमीटरवर. तर आधीपासून अंगात फार किडे, अभ्यास नाही करायचा, म्हणजे घरी जरी काय आणलं तरी खोलायचं फोडायचं, मग घरचे हाणायचे. आणि घरच्यांनी जिओचा फोन घेतला होता, 1,500चा जिओचा फोन भेटतो. तर त्याच्यात सगळ्यात पहिले मी सर्च केलं की अनास पुरे कसे घडले किंवा भरत जाधव कसे घडले. तर एक 5-5 मिनिटाची बायोग्राफी यायची. त्याच्यात एक वाक्य हमखास असायचं की नाटक केलं, मग डिरेक्टरने बघितलं आणि मग पिक्चर भेटला. माझ्या एवढं डोक्यात होतं की नाटक करायचं आहे आपल्याला, नगरला जायचं, नाटक करायचं. गावाकडं तर काही कोण करीत नव्हतं. मग पहिल्याच दिवशी मी नगरला आलो आणि आमच्या सरांनी सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये नाटक होतं. त्या टायमाला सर नाटक वगैरे करायचे. आणि संपलं. सरांकडून मी नंबर घेतला, सरांचा नंबर घेतला आणि फोन केला. सर म्हणले दुसऱ्या दिवशी ऑडिशन आहे, ऑडिशन आहे, तर ये म्हणले ठीक आहे. मी स्वप्न रंगायला लागलो, आता पिक्चर करायचा, आता उद्यापासून नाटकाची तालीम, मग एखादा डिरेक्टर बघन आणि ऋषी हा झाला हिरो. माझ्या तेच डोक्यात गेलो. ते म्हणले दाखव काहीतरी करून. मला आता काय करून दाखवायचं? ते म्हणले काही कर, काय येतं? मला येत काय होतं तेव्हा? ते म्हणले तुला काय येतं? म्हणलं मला कुत्र्याचा आवाज काढता येतो भाऊ. हे सगळे लागले माझ्याकडे बघायला, म्हणजे सर होते, सगळे आमचे सिनियर होते. ते म्हणले काढ कुत्र्याचा आवाज. मी दिला काढून. आणि एकदा नाही आज येत होता, नाही. आता दिवस गेला. तर एक झाला पाहिजे आवाज एकदा. नाही, आता नाही यायचा, आता नाही यायचा. आवाज ऐकायचा असेल तर एकदा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या दिल्या पाहिजे. आता नाही येत तरी पण काढेल, कारण ते लहान पिल्लू असतं बघा, कुत्र्याला दगड हाणल्यावर तेव्हा आवाज काढायचा, तो मी आवाज काढायचो. मग आता जमन नाही जमन त्याचं राहिलं. आता पिल्लू मोठं झालंय ना, तर नाही जमायचं. पण तर कुत्र्याचा आवाज काढला आणि मी घरी गेलो. तर मम्मीला म्हणलं नाटकात असं काम झालंय माझं. आता कुठून आलो कुत्र्याचा? हा, मांजरीचा काढतो. सॉरी, पण काय नाही काढू शकत आता. तर झालं असं की काढून गेलो आणि घरी सांगितले की आता काम होईल माझं. पण आतल्या आत मला माहित होतं कुत्र्याचा आवाज काढून कोण घेईन भाऊ मला. आणि दुसऱ्या दिवशी खरंच फोन आला मला, तुझं सिलेक्शन झालंय. अरे बाप, म्हणलं काही टॅलेंट आहे माझ्यात. म्हणजे कुत्र्याचा आवाज काढून मला घेतलंय, मला अजून काय काय जमन. तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर 2 वर्ष फक्त पाण्याच्या बाटल्या आणून दिले यांना. मला स्टेजवरच घेतलं नाही. मी म्हणायचो आता नंतर, मग कधीच नाही, नंबरच येत नव्हता माझा. मग गावाकडे मित्र होता, ते म्हणला काय करतो? ते म्हणला मी म्हणलं मी नाटक करतो. ते म्हणले तुझं कुठंच नाटक नाही बघितलं. म्हणलं मी स्टेजवर नाही येत, मी माग असतो. तर तो म्हणला कव्हर करणार आहे दुसऱ्यासाठी, तुझं काहीतरी कर. मी म्हणलं माझं काय करू? ते म्हणला युट्यूब वगैरे त्याच्यावर व्हिडिओ सुरू कर. म्हणलं मला ना डिरेक्शन येतं ना रायटिंग येते, आणि अभिनय स्टेजच्या मागून केव्हा शिकायचा. तर ते म्हणला कर सुरू. तर मी एक ओप्पोचा फोन घेतला, घरच्यांच्या मागं लागून ना ओप्पो A3s घेतला. माझा मित्र सनी सकट, मी ऋषी सकट गावाकडे शूटिंग चालू केली. करीत आहे ना व्ह्यूज यायच्या 30-40, आणि ते बी आम्हीच बघायचो, कुणीच बघत नसायचं. आणि मी एवढंच बघायचो, हे डॉलर कधी तयार होईल. मी 2020ला सुरू केलं, 20, 21, 22 एक बी डॉलर तयार व्हाय नाही, पैसेच येईनात. त्याच्यानंतर नगरला येत होतो, सर होते आणि नाटक वगैरे मी सोडून दिलं, तर म्हणजे करतच नव्हतो. पण नंतर पुन्हा चान्स आला पुरुषोत्तम करंडक करण्याचा, पुन्हा सुरू केलं सगळं काही. आणि त्याच प्रॅक्टिसमध्ये ना एक कुत्रं हातगाडीवर बसलं होतं. तर मी म्हणलं अरे मी व्हिडिओ काढतो, आधीपासून ना थोडासा टॅलेंट. मग मी आलो त्या कुत्र्याला म्हणलं काय भावा 4 व्हीलर घेतली, सांगितलं नाही, पेढे नाही, काय नाही.
आणि ती कुत्र्याने बी एक्सप्रेशन दिले. मी म्हणलं माझ्यासोबत दुसऱ्या कलाकाराने तर काम नाही केलं पण कुत्र्याने केलं भाऊ. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, एवढा व्हायरल झाला. आणि कुणी मला माहिती, तू त्या कुत्र्याबरोबर व्हिडिओ काढतो तू का रे? म्हणलं हा मीच आहे. त्यानंतर दिवसाला 4-4 व्हिडिओ टाकायचो. आणि मग तो प्रवास सुरू झाला 2023 पासून तर 2025 पर्यंत. क्या बात आहे, क्या बात आहे. ऋषीसाठी एकदा आणि ऋषी सोबत असणाऱ्या पहिल्यापासून ऑडिशन मध्ये कुत्र्याचा आवाज, रील मध्ये कुत्र, त्या सगळ्यांसाठीच एकदा टाळ्या. गौरव गौरव भाऊ आपल्या सोबत आहेत. पब्लिक गौरवचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितले असतील. गौरवसाठी एकदा आवाज. गौरव पायी फुपाटा, काय सांगशील इंजिनिअरिंग पासनं सुरू झालेला तुझा प्रवास ते आता तू आवाज ऐकतोय सगळा, व्हायरल कंटेंट क्रिएटर, काय सांगशील जर्नी तुकडी डची? तर माझी जर्नी अशी यांच्यासारखी एवढी क्रिएटिव्ह नव्हती, साधीच आपली होती. कारण मी खरंच एक बॅक बेंचरच होतो, पण तुकडीतला बॅक बेंचर मी होतो. आणि शाळेमध्ये पहिल्यापासून खोड्या करणं, हे करणं ते मी करायचो. म्हणजे सर लोकांची ॲक्टिंग करणं, म्हणजे याची त्याचीच मिमिक्री मी जास्त करायचो. आणि मला स्टेजवर जाण्याची खूप आवड होती. तर गॅदरिंग म्हणा, हे म्हणा, मी ते करत राहायचो, कंटिन्यू करत राहायचो. 10वी झालं, 11वी 12वी झाली, त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो. तर पुण्याला पण माझा एक विषय असा आहे की मला आहे ना, जर कोण माणूस भेटला ना, तर कोणत्याही फील्डचा असो तर मला लगेच ते व्हावं वाटतं. असं ती माझी एक चुकीचा विषय येतो माझं, ते होतं मला. तर मला असे कोणी इंजिनियर भेटला ना, पहिले असं व्हायचं, आता मला हे व्हायचं. तर ते इंजिनियरमध्ये मी ते इंजिनियर व्हायचं म्हणलं. पप्पाला म्हणलं मला आता इंजिनियर व्हायचं आहे, तर पुण्याला मला जायचं आहे म्हणलं. तर पुण्याला गेलो मी. म्हणलं आता माझा विषय असा आहे, जर मी काही करायला घेतलं ना, तर मी 1 महिनाभर एवढं डेडिकेशनने करतो, एवढं डेडिकेशनने. झालं ते 1 महिन्यातच मी होऊन जातो. पण ते 1 महिन्याच्या पुढं तो माझा पॉवर आहे ना कमी होऊन जाते. मग मी नवीन फील्ड शोधतो. असा विषय, भरपूर फील्ड मी त्याच्यानंतर बदलत राहिलो. तर मी इंजिनिअरिंगला गेलो, तर पहिले 3 महिने मी लेक्चर करणार, पहिल्या बेंचवर 2-3. पण मला ते 1-1.5 महिना झाला ते करून. म्हणलं हे आपल्याला असं वाटतं निर्णय चुकला का काय, असं वाटायला लागलं मला, नाही का. मग परत जे पहिलं रुटीन चालू झालं की मित्रांसोबत बाहेर फिरणे, हे ते. आणि पप्पांना मी सांगितलं होतं, पप्पा म्हणलं तुम्ही मला फक्त इंजिनिअरिंग टाका, मी खूप म्हणलं टॉपर होईल आणि 12 लाख 20-25 लाखाचं पॅकेज असतं सांगितलं होतं मी. पण मी पहिल्याच वर्षी वायडी झालो. आणि पहिल्याच वर्षी मी वायडी झालो. आणि वायडी झाल्यानंतर ते वायडी झाल्यावर नापास झालेलं विद्यार्थ्याचं आहे ना, त्याचं माइंडसेट पूर्ण बदलून जातं. तर वायडी झालो मी, तर मला त्या यूट्यूबवरती रील्स यायला लागल्या, नापास झालेला मुलगा IAS झाला, PSI झाला. तर हे म्हणलं, आणि ते काय होतं, नापास झाला ना माणूस, तर ते वर्गातले मुलं त्याला वेगळंच ट्रीट करतात नाही का सगळेजण. तर माझे मित्र पण मला असे बघायचे नाही का थोडेफार. तर मला वाटायचं भाई अपमान झाला बरं का आपला, आता अपमान झाला, तर आता IASच. म्हणलं IAS नाही तर IPS, म्हणलं नाहीतर निदान PSI तरी आपण होऊच म्हणलं, मग ह्यांना दाखवू म्हणलं. तर पप्पाला म्हणलं आता इंजिनिअरिंग मी सोडतो, BA करायचा विचार चालू आहे म्हणलं माझं. तर पप्पा म्हणे कशाला? म्हणे आता म्हणलं मी नांगरेश पाटील सरांचं भाषण ऐकले म्हणलं आजच सकाळ. म्हणलं ते आपण होऊ शकतो म्हणलं. पप्पा म्हणे तू एक काम कर, तू हेच कर आणि तू ह्याच्या साईड बाय साईड तुला जे करायचं ते कर. तर मी परत 2 महिने ना पप्पाला भांडण करून ते तात्याचा ठोकळा घेतला, तात्याचा ठोकळा. तो 1.5 महिना मी खरंच वाचला, चांगला वाचला. तेवढाच पेपर आला असतं तर मी पास झालो असतो. पण 1.5 महिन्यानंतर माझा परत पॉवर लो झाली. आणि ती पॉवर लो झाल्यानंतर म्हणलं जाऊ दे आपल्याला पेपर देऊ आपण. मग त्याच्यानंतर ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिका टीव्हीवरती लागायला लागली. तर ती मालिका मी पूर्ण बघितली. तर ती मालिका बघून झाल्यावरती काय झालं मला काय माहिती, मला संभाजी महाराजांचं ना लईच म्हणजे अतिशय प्रेमच निर्माण झालं, जास्तच शिवाजी महाराजांविषयी खूपच प्रेम निर्माण झालं. आणि ते प्रेम ते झालं ते कधीच कमी नाही झालं माझं. तेवढं एक आहे, तेवढं त्यांचं कमी नाही झालं. आणि त्यावेळेस मग मी ती पावर कमीच नाही आली शिवाजी महाराजांचा. आणि ती मालिका माझ्या आयुष्यात असा विषय झाला, ती मालिका मी बघितली. आणि त्याच्यानंतर आम्ही इन झालो, म्हणजे नापास होतो. तर 2nd इयरला आम्ही गेलो, तर 7-8 पोरं धरले भूमी. म्हणलं भावांनो या बघा आपल्या जीवनात काहीतरी पाहिजे म्हणलं करायचं. तर मालिका बघितलेली होती मी, तर संभाजी महाराजांचं कॅरेक्टर घेतलेलं होतं मी ऑलरेडी. तर म्हणलं काय करायचं, तर म्हणलं समाजात बदल करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणलं. तर योगायोगाने मला मित्र पण तसे भेटले जे माझं ऐकायचे आणि ते मला त्यांचा नेता समजायचे.
तर भाई त्यांनी मला मोटिवेट करून ठेवलं. तर मी म्हणलं "या बघा आपण दुर्गरक्षक प्रतिष्ठान स्थापन करू." आम्ही केलं, म्हणजे ते युट्यूबवरून नाव शोधलं मी, तो आधीच ग्रुप ऑलरेडी होता, पण मी आमचा स्थापन करून टाकले 8 जणांचा. तर आम्ही काय करायचो, दर रविवारी जायचो आणि किल्ले साफसफाई करायचो. तर ते आणि कॉलेजला नापास होतो आम्ही, सगळे 8 जण नापास झालेलो होतो फर्स्ट इयरला. पण जेव्हा आम्ही सेकंड इयरला गेलो तर सर लोकांना कळलं हे 8 जण नापास झालेले, पण हे ना खूप सामाजिक कार्य करतात नाही का. तर आम्हाला वेगळीच इज्जत भेटायला लागली कॉलेजमध्ये नाही का. तर लगेच आमचा लुक चेंज, म्हणजे आम्ही चंद्रकोर लावून कॉलेजला जायचो, एक गमछा घालून कॉलेजला जायचो, तर एक वेगळीच आमची प्रतिमा तयार झाली. तर मग एक दिवशी असंच बसलो होतो, तर कॉलेजमध्ये हे आपलं पाण्याचा जो टँक असतो तो बंद होता. तर ते कॅन्टीनमधले लोक बिस्लरी विकायला चालू केलं होतं त्यांनी 2-4 दिवस. पोरं म्हणे भाऊ अन्याय होतोय कॉलेजमध्ये, गरिबांच्या पोरांना, बाहेरून आलेल्या पोरांना बिस्लरीचं पाणी विकत घ्यावं लागते. म्हणलं आंदोलन आंदोलन. तर आम्ही सगळ्यांनी मिळून कॉलेजमध्ये आंदोलन करायला पण सुरुवात केलं. मग त्याच्यानंतर मला नेता व्हावं वाटत होतं. मग त्याच्यानंतर समाजकारणातून माझा राजकारणात प्रवास सुरू झाला. आणि जे मग भाई कॉलेजमध्ये राजकारण, कॉलेजमध्ये इलेक्शन करणं, हे माझं जोरात चालू होतं. म्हणजे एकदम ते मी कॅरेक्टर 2 सोडलेच नाही. समाजकारण, राजकारण हे प्युअर धरले मी. आणि कॉलेजमध्ये इलेक्शन करणं, कॉलेजमध्ये गॅदरिंग, हे ते करत करत भरपूर टप्पा. म्हणजे मग त्याच्यानंतर माझी स्वतःची स्टुडंट युनियन पण मी कॉलेजमध्ये चालू केली 200-250 जणांची. आणि असं करता करता भरपूर काम केलं. अमोल कोल्हे जे होते ते आमच्या कॉलेजला आलते, त्यांचं पण लोकसभेचं काम पण आम्हीच घेतलं. एवढं पेटलेलं होतं, म्हणलं साहेब तुमची मालिका बघूनच मी प्रेरित झालो. म्हणलं तुमचं काम तर मीच करणार म्हणलं कॉलेजमध्ये. तर आमच्या कॉलेजमध्ये त्यांचा प्रचार पण आमच्याच ग्रुपनी केला होता. तर ते निवडून पण आले होते ते, पण ते त्याच्यामुळे विषय असं झाला. तर भरपूर डेडिकेशन, म्हणजे तेव्हा मला समजत नव्हतं इतकं. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. तर लॉकडाऊन लागला विषय काय आला की आधी हे अशा लोकांमध्ये जायची सवय आणि काय म्हणतात त्याला, स्टेजची सवय होती, भाषण करायची सवय होती. जागा दिसली की मी भाषण करायचो, मला आवड होती ती. पण ते लॉकडाऊनमध्ये काय आपल्याला जागा भेटत नव्हती. तर मग आमच्या गावामध्ये काही शिवजयंती असली तीच जाऊन भाषण करणे, असं करायला लागलो मी. पण मग असं करता करता ते राजकारणाचं थोडंसं भूत माझ्यामध्ये घुसलं होतं. तर काही चुकीच्या ठिकाणी आम्ही गेलो, तर तिथं भरपूर अशा गोष्टी आल्या की नंतर आम्ही बोलायचो. तर काही काही होते लोक, तर ते म्हणे भाऊ चांगले बोलतात नाही का, यांना थोडं पुढं घ्या. तर मग ते लोकांनी आम्हाला मागं सरकवायचा प्रयत्न केला भरपूर. मग आपल्याला कळलं की सामान्य घरातलं जे मुलगा असतात त्यांना हे गोष्टी थोड्याशा अवघड असतात. तर त्या गोष्टी थोड्या रिअलाईज व्हायला लागल्या. आणि विषय असा आला की कॉलेजला केलेल्या चुका, म्हणजे ह्या चुका नाही म्हणता येणार, पण त्याचा परिणाम आपल्या शैक्षणिक गोष्टींवरती होत असतो. तर मला म्हणजे मी वायडी होतो आणि मला मार्कही पडत नव्हते. करोनाची कृपा मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. पण विषय असा आला की इंटरव्ह्यूमध्ये मी निघत नव्हतो. तर मला जेव्हा कॉलेजची माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता, संध्याकाळी 7 वाजता तो शेड्यूल झाला होता. तर चालू झालेलं, तर मी त्यांना बोललो सर गुड नाईट सर. तर ते मग त्यांना गुड इव्हिनिंग गुड नाईट. तर ते गडबड होते, म्हणे तुला अभ्यासाची गरज आहे. तर माझे सगळे मित्र पण जॉबला लागले. तोपर्यंत सगळे मित्र जॉबला लागून झाले, सगळे मी एकटाच राहिलो होतो शेवटी. मग कसा तरी शेवट मला एका IT कंपनीत मी जॉबला लागलो. तर माझा पुण्याहून एक मित्र आला होता. तर आम्ही बसले एक टाइमपास रील बनवली. ती बनवली तर तिला पहिल्या दिवशी 10,000 व्ह्यू गेले. आणि दुसऱ्या दिवशी परत असा मग मला म्हणलं आता मला हे व्हायचंय. तर ते म्हणलं हे मला आता व्हायचंय. तर दुसऱ्या दिवशी मग माझी एनर्जी 1 महिना ताकद असते ती. पण ह्याच्यामधली 1 महिना ताकद ही आत्तापर्यंत टिकली, कारण ते 1 महिनाभर माझे व्ह्यूज आहे ना कंटिन्यू येत होते. कारण ह्याचा रिझल्ट मला लगेच भेटला. 1 महिन्यात मी 10-20 रील टाकल्या, पण सगळ्याला व्ह्यू गेले. आणि मग ते सगळ्यांना रिझल्ट भेटल्यावर मग मला माझी येते करायला. तर आत्तापर्यंत मला रिझल्ट भेटत गेला. तर असा प्रवास होता माझा. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम ब्लंट जे आहे ते बोलणारा आपला गौरव भाऊ. महेश मित्रा, याच स्टेजवर तू कित्येक नाटकं सादर केलेली आहेस. रंगभूमीवरचा एक कलाकार म्हणून तुझी जर्नी सुरू झाली. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तू घराघरात पोहोचला. या प्रवासाबद्दल काय सांगशील अगदी थोडक्यात? माझ्या वेळेस घसा बसला काय सगळ्यांचा? जरा असं मला वाटलं झोपले काय, जेवण पोटभर झालंय. प्रवास विचारला संजू. प्रवास हा वॉशरूम मधून सुरू झाला, ते पण नाटकाच्या थिएटरच्याच. मी 5वीत असताना, जे AV मध्ये आत्ता दाखवलं, इयत्ता 5वीत होतो. आणि दर आठवड्याला वडील एका मित्रासोबत कुठेतरी जायचे नगरला. माझं गाव इथनं 15 किलोमीटर आहे. तर वडील दर आठवड्याला यायचे नगरला. तर मी एकदा आईला विचारलं की कुठे जातात हे.
ते म्हणे तुला नाही कळायचं, ते नाटक वगैरे बघायला जातात. आणि पहिले खूप नाटकं यायचं, आठवड्याला एक नाटक यायचं. तर मला वडील का नव्हते नेत सोबत, मी बोलायला जरा फटकळ होतो लहानपणी 5वीला असताना. आचपेच नव्हता, मॅनर्स नव्हतं, कुठं काय बोलावं असं नाही का. तर ना पप्पांच्या का मागं लागलो एकदा की नाही मला यायचंच आहे. तर ते फक्त म्हणले तिथं गेलो शांत बसायचं, काही गडबड गोंधळ करायचं नाही. 5वीत होतो मी तेव्हा. मग पप्पांसोबत नाटक बघायला आलो. पहिलं नाटक माझ्या आयुष्यातलं पाहिलं यदा कदाचित, संतोष पवारांचं. आणि ऑडियन्समध्ये बसलो होतो. वडिलांना हळूच म्हणलं, तात्या मुतायला जायचंय, मोठ्याने म्हणलो. वडील म्हणले याच्यामुळेच तुला आणत नव्हतो मी. मग पप्पा घेऊन गेले वॉशरूमला, आणि तिकडे एक मुलगा शॉर्ट्सवर उभा होता, बनियनवर, आणि दरवाजा वाजवत होता. अरे चल ना बाहेर, लई प्रेशर आहे, अर्जंट आहे, ये ना बाहेर. आणि मी हसलो त्याला बघून. आणि 10 मिनिटांनी मी आपल्या आतमध्ये येऊन बसलो, आणि तो मेन रोलमध्ये स्टेजवर. मग हा काय चेंज आहे म्हणलं, खतरनाक. मग पप्पांना सांगितलं मी, हा तिथं बाहेर ओरडत होता, गप्प बस काय बोलू नको म्हणे. आणि 5वीत असताना एवढं कळत नाही आपल्याला, पण ते डोक्यातच राहिलं माझ्या. चायला तू तिकडं तसा होता, इकडं असा कसा वेगळा होता, हे कसं काय चेंज झाला. त्याआधी मला काही माहीत नव्हतं, नाटक अभिनय काय काय काही नव्हतं. मग शाळेत 5वीत असताना आमच्या शाळेत एक सर नवीन रुजू झाले, कला शिक्षक चौधरी सर. आणि त्यांनी ते सुरू केलं. ते आंध्र प्रदेशच्या तिकडचे होते. ते ऑर्केस्ट्रात डान्स करायचे, मिमिक्री करायचे, गायन करायचे. सो ते आमच्या शाळेत जॉईन झाले. मग त्यांनी ते तिथून सुरू केलं. मग मला ती आवड निर्माण होत गेली. आवड निर्माण होत गेल्यानंतर नगरला आलो पहिल्यांदा. आणि पहिल्यांदा आल्या आल्या ॲडमिशन घ्यायचं सोडून मी थिएटर ग्रुप कुठे हे पाहायला गेलो कॉलेजला आल्यावर. आणि थिएटर ग्रुप सापडला. मग सरांनी सांगितलं की फार नवीन मुलं एनर्जेटिक आलेत आता सध्या, तर तुम्हीच काहीतरी सुरू करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. आता सुरू करता येत नाही ना काही, कसं सुरू करायचं. मग याला विचार त्याला विचार, नाटक कसं असतं, एकांकिका कशी असते. म्हणून मी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका मीच लिहिली, तोडकी मोडकी. त्यानंतर वर्गातच एका मुलीला म्हणलं तू माझी आई हो, मित्राला म्हणलं तू माझा बाप हो, एका मित्राला म्हणलं तू माझा मित्र हो. तो दुसरा मित्र मला म्हणतो तिला बायको कर ना माझी. अरे म्हणलं माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय इथं. असं करून तो गोतावळा सगळा उभा केला. पहिली एकांकिका केली ज्यात मला अभिनयाचं 2nd बक्षीस मिळालं आणि दिग्दर्शनाचं 2य मिळालं. आणि तिथून मग कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो. आणि एक प्रथा आहे, म्हणजे यांना माहिती आहे सगळ्यांना, एक एकांकिका केली की शाहरुख होतो माणूस. तसं मीही शाहरुख झालो, म्हणजे हे असं वगैरे नाही का, म्हणजे सुपरस्टारच होतो माणूस. आणि थिएटर ग्रुपमधून बाहेर पडलो, नगरच्या नाट्यसृष्टीत आलो. तिथं मला कळलं लई डेंजर येतं, आपल्याला काहीच येत नाहीये. आणि मग अशातच अभिजित दळवी नावाच्या एका खतरनाक प्राण्याची माझी भेट झाली. खूप मोठा माणूस. एकदा अभिजितसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एका शॉर्ट फिल्मला नॅशनल मिळालं आणि आता दुसरी शॉर्ट फिल्म हमसफर, ती पण खूप गाजतीये. तर ना त्याने एक एकांकिका आणली रात्र लग्नाची नावाची. आणि तो एक मुलगा शोधत होता असं की तो जरा विचित्र काहीतरी करून दाखवेल. आणि आम्ही चटणीवाडा खात होतो नगर कॉलेजला, कॅन्टीनमध्ये चटणीवाडा फार फेमस होता त्यावेळेस, माहिती असेल बऱ्याच जणांना. आणि मी आपलं तिथं काहीतरी बोलून गेलो भस्कन. त्यावेळेस हरीश दुधाडे होता, सौरभ कुलकर्णी होता. तर मला म्हटलं तू काय करतोस रे. म्हटलं मी आर्टला इथं. तू काम करशील का एकांकिकेत. म्हटलं हो. 2च मिनिटाची एंट्री माझी अख्ख्या एकांकिकेत. पण आनंद किती, मुंबईला करायला मिळणार आहे, DY पाटील फायनलला. आणि मध्ये रात्र लग्नाची नावाच्या एकांकिकेत माझा रोल होता बाबा लग्नानंद बदामीवाले, हा असं नाव होतं माझ्या कॅरेक्टरचं. आणि ती एकांकिका केली, 2 मिनिटाची एंट्री होती. सतीश तारे परीक्षक होते. आणि तुम्ही आजही अभिजित दळवींना विचारू शकता, स्टेजवर येऊन त्यांनी माझी पाठ थोपटली होती. क्या बात है. ते म्हणाले की 2 मिनिटांच्या एंट्रीत तू लक्षात राहिला. आणि मग तिथं सगळेच बक्षीस धुवून, लेखन, दिग्दर्शन, लाईट्स प्रथम, अभिनय प्रथम, अभिनय तृतीय, असे सगळे बक्षीस धुवून आणले होते आम्ही. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता नाव आय एम रेडी मुंबईला जाण्यासाठी. हा पण मी वडापाव खाल्लाय, स्टँडवर पण झोपलोय, तुझ्यासारखं नाही. हा मुंबईला गेलो, 1 वर्ष कामच नाही, ऑडिशन दिल्या विराज सारखंच, काही कोणी विचारलंच नाही. म्हणजे यांनी तरी आवाज काढला, मला आवाज काढायला पण बोलवत नव्हते. मग परत निराश परेशान होऊन नगरला आलो. त्यानंतर आमच्या आयुष्यात एंट्री झाली सन्मान्य नरेंद्र फिरोदिया या देव माणसाची. आणि गावरान मेवा मिळाली. गावरान मेवाच्या जेव्हा यूट्यूबला सुरू झाली तेव्हा आमचे 1000 सबस्क्रायबर झाले, आम्ही पार्टी केली होती.
1000 सबस्क्रायबर, आज 1 मिलियन पर्यंत पोहोचतोय आम्ही. हा प्रवास आहे 9 वर्षांचा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की गावरान मेवाच्या पहिल्या एपिसोडपासून, नारळ फोडण्यापासून मी त्या वेबसिरीजचा भाग आहे. क्या बात आहे. सुरुवातीला फक्त ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम केलं, आता मी त्या वेबसिरीजचा लेखक पण आहे, दिग्दर्शक पण आहे. सो हा प्रवास असा आहे. आणि त्याच्यानंतर मी एक शॉर्ट फिल्म केली ज्यामध्ये मला बहुरूप्याचा रोल करायचा होता, साहेब आले नावाची. मग मी 8 दिवस त्यांच्या त्या पालात जाऊन राहिलो. आमच्या गावाशेजारी पाल असतात बहुरूप्यांचे. तर मला त्या शॉर्ट फिल्मला ऑल महाराष्ट्र बहुरूपी युनियनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पण पुरस्कार मिळाला होता. आणि मग हा प्रवास असाच सुरू झाला, अजूनही सुरू आहे. आता असं नाही वाटत की आपण मुंबईला जाऊन चित्रपट करावा वगैरे काय. गावरान मेवात मी खुश आहे, छान पैसे मिळतात, सरांकडेच मी काम करतो, मला छान वाटतं. हा माझा पूर्ण प्रवास आहे. क्या बात आहे. पुढचा सेगमेंट आहे एका वाक्यात उत्तरे द्या. पटकन एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचे. प्रश्न एकच आहे, सगळ्यांसाठी कॉमन आहे. आजींपासून सुरुवात करूया. सोशल मीडियाने तुम्हाला काय दिलं? याचं बटन दिलं युट्यूबचं. क्या बात आहे. एकदा टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या आजीसाठी. द ओजी. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाई ह्याच्यापेक्षा डेंजर उत्तर आता तुम्हाला पुढची पाहिजे. आजीनी एका वाक्यात उत्तरे द्या. सोशल मीडियाने तुम्हाला काय दिलं? माझं सगळं आयुष्य बदललं सोशल मीडियाने. पैसे वा. ते नव्हते माझ्याकडे. मला आनंद दिला सोशल मीडियाने, भरपूर आनंद दिला. पावर दिली. मला आता तुम्ही गुगलवर गेलात आणि महेश काळे टाकलं तर सिंगर आणि माझा दोनांचा फोटो सोबत येतो. हे मला दिले सोशल मीडियाने. क्या बात आहे. क्या बात. पहिले फक्त सिंगर, वा, 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 वा. माझा पण येतो. वा, क्या बात आहे. आता पुढचा सेगमेंट आहे एका शब्दात उत्तर द्या. आपल्या या सत्राचं नाव आहे द व्हायरल नगरकर. अहिल्यानगर या शहराचं वर्णन तुम्ही सगळेजण एका शब्दात करा. अहिल्यानगर तुमच्यासाठी काय आहे? अहिल्यानगर आमच्यासाठी भारीच आहे. सुख. सुख. ओके. सगळंच. क्या बात आहे. माझ्यासाठी पण सर्वस्वच आहे अहिल्यानगर. माझं थोडं वेगळं उत्तर आहे, कारण अहिल्यानगरने तुम्हाला काय दिलं असं प्रश्न आहे ना. अहिल्यानगर तुमच्यासाठी काय आहे, काय दिलं? ओके सर. वा. तर मित्रांनो, हे होते आपले सगळे नगरचे जोरदार क्रिएटर आणि आपला हे सत्र होतं द व्हायरल नगरकर. एकदा आपल्या सगळ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.